मंत्रालयाबाहेर शिवभोजन थाळी केंद्रावरून आता मात्र महिला आक्रमक झालेल्या आहेत। आमची थकीत रक्कम द्या अशी मागणी या ठिकाणी आंदोलक महिलांकडून केली जाते। पद्धतीने पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना घेऊन गेलेले आहेत पोलीस, आणि मोठा बंदोबस्त जो आहे तो आधीच लावण्यात आलेला होता। शिवभोजन थाळी ही अत्यंत महत्त्वाची थाळी असल्याचं हे लोक सांगतायत। खरं तर या कोरोनाच्या वेळेला ज्या वेळेला लोकांना गरज होती त्यावेळेला शिवभोजन थाळी हे एक अत्यंत उत्तम पर्याय लोकांकडे होता। लोक जेवत होती तिकडे, आणि जवळपास 1800 केंद्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत। मात्र आता यांना जवळपास 7 महिने झालेले आहेत शिवभोजन थाळीसाठी पैसेच मिळत नाहीयेत, बिलं पास होत नाहीयेत, आणि हीच त्यांची मूळ जी मागणी आहे की आमची बिलं पास करा अशा पद्धतीची मागणी हे सगळे जण करताना पाहायला मिळतात। मात्र आता ते आंदोलन मंत्रालयाच्या ठिकाणी करायला आले होते, निवेदन द्यायला आले होते मंत्र्यांना, मात्र पोलीस त्यांना सध्या या ठिकाणाहून उचलून घेऊन जाताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। शिवभोजन थाळी केंद्रावर कार्यरत महिला आक्रमक झालेल्या होत्या। सरकारनं थकीत रक्कम तात्काळ द्यावी अशी मागणी या महिलांची आहे। शिवभोजन योजना अखंडित सुरू राहावी अशी देखील मागणी या महिलांनी केलेली आहे। काही वेळापूर्वी मंत्रालयाबाहेर या महिला आक्रमक झाल्या, त्यानंतर आंदोलक महिलांची धरपकड करण्यात आलेली आहे। आंदोलक महिलांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।